अमित शहा यांच्यासमोर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव ठेवलाय किंवा दावा केला असं काय आहे का? हे वृत्त जे आज हिंदू दैनिकामध्ये प्रसिद्ध झालं, ज्यांनी लिहिलं त्यांचाही माझं चर्चा त्या ठिकाणी झाली, फोनवरती बोलणंही झालं. हे सुद्धा वृत्त अत्यंत निराधार आहे. अशाबद्दलची मुख्यमंत्रीपदाची कुठली चर्चा अमित भाईंच्या जवळ त्या ठिकाणी झाली नाही. आम्हा सर्वांचं उद्दिष्ट राज्यामध्ये पुन्हा सत्तेवरती यायचं आहे आणि एकत्रितपणाने, सामुदायिकपणाने, पूर्ण शक्तीने आता ज्या नव्याने योजना आम्ही केलेल्या आहेत, मुख्यमंत्री लाडकी बहीण, शेतकऱ्यांच्यासाठी 20 पंप माफी, मुलींच्यासाठी मोफत शिक्षण, त्याचबरोबर ती प्रशिक्षणार्थी वेतन, 3 गॅस सिलेंडर, अशा अनेक योजना घेऊन जनतेपर्यंत आम्ही त्या ठिकाणी जातो आहोत. आणि ते जात असताना उत्स्फूर्तपणाचा जनतेचा प्रतिसाद जो मिळतो आहे, अशा वेळेला भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इतर आमचे घटक पक्ष आम्ही एकत्रितपणाने या निवडणुकीला सामोरं जावं या विषयावरती मात्र दीर्घकाळ त्या ठिकाणी चर्चा झाली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.